ज्यांच्यासाठी तुम्ही स्टेटस ठेवता ना, तो कदाचित ते पाहतही नसेल. पण तुमचं स्टेटस पाहून ना, बाकीचे लोकं मात्र तुमच्या आयुष्यात काय चाललंय ना, हे शोधत बसलेले असतात. म्हणून ना, पुढचं स्टेटस ठेवण्याआधी ना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. बघा, एखादी व्यक्ती ना, नाराज झाली की मोबाईलच्या WhatsAppला किंवा Instaवरती असं स्टेटस येतं. काही लोकांना आपली किंमतच नसते. मग दुसरं स्टेटस येतं. आपलं मन दुखावणारे आपलेच असतात. आणि मग काय होतं, लोकं स्टेटस पाहतात. एक म्हणतो खूप छान आहे, दुसरा काय म्हणतो मला पाठव ना, तिसरा विचारतो काय गं, काय झालं? पण खरं सांगू का, यातले किती लोकं तुमचे दुःख समजून घेत असतात? बहुतेक जण ना फक्त उत्सुकतेपोटी बघत असतात, काय झालं हिच्या आयुष्यात किंवा काय झालं ह्याच्या आयुष्यात? कुणाशी भांडण झालं असेल, कुणासाठी टाकलं असेल हे स्टेटस. म्हणजे तुमचं दुःख त्याच्यासाठी कधी-कधी फक्त एक कुतूहलतेचा विषय असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ज्याच्यासाठी तुम्ही ते स्टेटस ठेवलंय ना, त्याने ते पाहिलंय तरी का? हे सुद्धा तुम्हाला माहीत नसतं. कदाचित त्याने ते पाहिलं नसेल किंवा कदाचित पाहूनही दुर्लक्ष केलं असेल आणि तुम्ही मात्र दिवसभर विचार करत बसता, त्यानं माझं स्टेटस पाहिलं का? म्हणून ना, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. स्टेटस ठेवताना ना 10 वेळा विचार करा. कारण तुमच्या मनातलं दुःख तुम्हाला खूप मोठं वाटत असतं. पण जगासाठी ना ते फक्त एक स्टेटस असू शकतं. आणि 4 दिवसांनी काय होतं, ज्याच्यासाठी एवढे स्टेटस ठेवलेले होते ना, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही पुन्हा हसणं, मस्करी करणं, गोडीगुलाबी सुरू. मग विचार करा ना, एवढं सगळं करून मिळालं काय? मन हलकं झालं का? गैरसमज मिटला का? की फक्त लोकांना तुमच्या आयुष्यात डोकावण्याची एक संधी मिळाली? म्हणून मी एवढं नक्की सांगेन, पुढच्या वेळी मन दुखावलं ना, संपूर्ण जगाला स्टेटसवरून सांगण्यापेक्षा ज्याच्यामुळे मन दुखावलंय ना, त्याच्याशी 2 शब्द ना मनापासून बोला. कारण तुमचं दुःख लोकांनी पाहावं यापेक्षा ना, तुमचं दुःख कोणीतरी समजून घ्यावं ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. माझे विचार जर तुम्हाला पटत असतील ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटी एवढं नक्की सांगेन, की माझ्या प्रत्येक व्हिडिओमागे ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू.